गावाकडची सकाळ माझी भांडी घासण्यापासून झाली. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. सकाळ सकाळ मम्मीचा स्वयंपाक उरकला ना, मला भांडी घासायचं काम असतं. आणि भांडी घासल्याच्या नंतर ना सगळी भांडी ना ज्या त्या जागेवरती मांडली नाही ना, मम्मीला अजिबात आवडत नाही. मम्मी म्हणते मग भांडीच घासू नका, तसं करायचं नसन तर. नंतर मग ही जाळी वगैरे घासून ठेवली. नंतर मग ही सगळी शेगडी वगैरे घासली. किचन वाटा वगैरे घासला ना, मग मला असं ना निम्मं काम उरकल्यासारखं वाटतं. कारण किचन वाटाना घाण असला ना, मला अजिबात दुसरी कामच करू वाटत नाही. कधी कधी असं वाटतं फक्त थोडंसं पुसून घ्यावं आणि नंतर मग खोल्या वगैरे पुसावं. पण जोपर्यंत मी घासून धुत नाही ना, तोपर्यंत मला असं किचन चांगलं वाटतच नाही. मग मी पाणी टाकून मस्तपैकी तेलकट वगैरे डाग काढून घेतले, सगळं किचन ओटा वगैरे साफ केलं. मग तुम्ही फायनल रिझल्ट पाहू शकता. तुम्हाला एक शेतकऱ्याच्या घरातली गोष्ट सांगू का? घर कितीही सुंदर असलं ना, एका कोपऱ्यामध्ये ना अशा काही गोष्टी असतात का ते जाणीव करून देते हे शेतकऱ्याचंच घर आहे. म्हणजे ना फवारणी करण्यासाठी पंप असो किंवा मग ही भेंडी असो, आम्ही सकाळी निवडून ठेवली आणि इकडे ठेवलेली. म्हणजे ओळखूच शकता तुम्ही, काही ना काहीतरी कोपऱ्यामध्ये असतंच. नंतर मग मी कपडे वगैरे धुत होते आणि कपडे तर एवढी मळलेले असतात ना. इथं काय आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही. मग वावरामध्ये काम करू किंवा शेडमधलं काम करू, जेव्हा कपडे असे आपटून धुईन ना, तेव्हा मला असं ना कपडे स्वच्छ निघल्यासारखं वाटतं. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण उद्या एक नवीन ब्लॉगसह. बाय मित्रांनो.